नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या व्हिडिओमध्ये. तर चला, आज आपण पुन्हा एकदा एका नवीन विषयावर बोलणार आहे की ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की लोकांच्या काही शंका असतात की स्टॉक ब्रोकर कुठला असावा, कसा असावा, फुल सर्व्हिसवाला असावा की डिस्काउंटवाला असावा, त्याचे नक्की फायदे काय, तोटे काय, फुल सर्व्हिस ब्रोकर म्हणजे नक्की काय आहे. तर तेच आज मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर आपण काय पाहणार आहोत आज, तर फुल सर्व्हिस ब्रोकर वर्सेस डिस्काउंट ब्रोकर ह्यांच्यात काय फरक आहे किंवा ह्यांचे आपल्याला फायदे काय राहतील किंवा काय तोटे राहतील. तर हे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी एक मी सांगू इच्छितो, हा व्हिडिओ बनवण्यामागं माझा कुठलाही काही उद्देश नाही. ही जस्ट लोकांना माहिती देण्याच्या हिशोबातून आहे. कुठला ब्रोकरविषयी हा ब्रँडिंग नाही किंवा कुठल्या ब्रोकरविषयी मला काय सांगायचं नाही. ॲक्च्युली हे ज्याचा त्याचा प्रश्न राहील. हे व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्ही स्वतः ठरवू शकता की आपल्याला कुठला ब्रोकर चूज करायचा आहे किंवा आपला कुठल्यासाठी गुड राहील किंवा बॅड राहील. तर चला पाहू. आपण पहिल्यांदा पाहू की फुल सर्व्हिस ब्रोकर काय आहे. तर शक्यतो लोकांना माहीत नसतं की फुल सर्व्हिस ब्रोकर काय आहे किंवा नुसतं ऐकलेलं असतं की फुल सर्व्हिस ब्रोकर असतो. काय असतं तो? ॲक्च्युली आपण डीमॅट अकाउंट पण ओपन करत असतो, पण माहीत नसतं हा फुल सर्व्हिस ब्रोकर काय आहे. तर फुल सर्व्हिस ब्रोकर म्हणजेच काय, असे काय त्याला स्पेसिफाईड डेफिनेशन नाही, तरी पण एक सांगायचं म्हणून मी सांगतोय की हे काय. तर फुल सर्व्हिस ब्रोकर और त्यालाच आपण ट्रॅडिशनल ब्रोकर म्हणतो. आर ब्रोकर्स हू प्रोव्हाइड ॲडवायझरी, रिसर्च रिपोर्ट अँड ट्रेडिंग फॅसिलिटीज इन स्टॉक्स, कमोडिटीज अँड करन्सी. सिम्पल आहे की हा सर्व्हिस ब्रोकर काय असतो, ट्रॅडिशनल म्हणजे काय, हे जुने म्हणू शकतो की पूर्वपरंपरा चालत आलेले ब्रोकर्स आहेत. हे काय करतात, लोकांना ॲडवायझरी प्रोव्हाइड करतात, कॉल्स देतील, त्यांना टिप्स देतील, त्यांना नोट्स देतील, त्यांना ट्रेन करतील, त्यांना रिसर्च रिपोर्ट देतील, हे करतील आणि त्यांना ट्रेडिंगला मदत करतील किंवा तुम्हाला स्टॉक सिलेक्शनला मदत करतील. तर ते कशामध्ये, स्टॉक्समध्ये करतील, कमोडिटीज आहेत, करन्सीज आहेत किंवा आणखी जे काही इन्व्हेस्टमेंटचे पर्याय असतील त्याच्यामध्ये. तर हे झाले फुल सर्व्हिस ब्रोकर, म्हणजे ते काय सर्व सुविधा तुम्हाला पूर्ण प्रोव्हाइड करणार आहेत. हे झाले फुल सर्व्हिस ब्रोकर. आता आपण पाहू की फुल सर्व्हिस ब्रोकर कुठले कुठले आहेत. तर आता आपण मार्केटमध्ये खूप सारे ब्रोकर बघतो. भारतामध्ये खूप सारे ब्रोकर सेबीच्या अंडर रजिस्टर आहेत आणि विदाउट सेबी रजिस्ट्रेशन कोणी ब्रोकर फर्म ओपन करू शकत नाही. आपण बेसिकमध्ये पाहिलेलं आहे. तरी सांगतो की आता कुठले कुठले ब्रोकर हे फुल सर्व्हिस ब्रोकर्स आहेत. वेंचुरा आहे, शेअर खान आहे, ICICI डायरेक्ट आहे, एंजल ब्रोकिंग आहे, HDFC सिक्युरिटीज आहे, IIFL आहे, मोतीलाल ओसवाल आहे. हे काही बऱ्यापैकी नावाजलेले चांगले ब्रोकर्स आहेत की ह्यांच्याकडे बऱ्यापैकी चांगली सर्व्हिस देतात. त्यांच्या लोकांना म्हणजे पूर्वपरंपरा वापरत आलेले आहेत आणि लोकांचे ह्यांच्याबद्दल चांगले आहेत. अजूनही खूप सारे ब्रोकर्स आहेत. तर त्यातले काही ठराविकच मी लिस्ट केलेले आहेत. तुम्ही नेटवर अजून ब्रोकरची नावे पाहू शकता. आता पाहू की फुल सर्व्हिस ब्रोकरचे फायदे काय आणि तोटे काय किंवा त्यांच्याकडे गुड थिंग्स काय आहेत किंवा ते एखादा तुम्ही फुल सर्व्हिस ब्रोकर ओपन करताय अकाउंट, तर त्याच्याकडून आपल्याला काय काय फायदा होणार आहे किंवा त्याच्यापासून आपल्याला काय काय तोटे होणार आहेत. तोटे मीन्स पाहू आपण. चला, आता गुड थिंग्स काय काय आहेत बघा त्यांच्या. दे हॅव लार्ज ब्रँचेस अँड फ्रँचायझी नेटवर्क अँड ऑफर पर्सनल सर्व्हिसेस. म्हणजे काय, फुल सर्व्हिस ब्रोकरचा साहजिक आहे फुल सेटअप असतो. ते काय करणार, तुम्हाला त्यांच्या प्रत्येक सिटीजमध्ये ब्रँचेस असतील, त्यांच्या फ्रँचायझी दिलेल्या असतात, त्यांचं नेटवर्क मोठं असतं आणि पर्सनल सर्व्हिसेस देतात तुम्हाला ते. म्हणजे तुम्हाला डोअर टू डोअर सर्व्हिस म्हटलं तरी ते प्रोव्हाइड करतात. अजून काय करतात, ते प्रोव्हाइड्स ॲडवायझरी फॉर व्हॉट टू बाय ऑर सेल. म्हणजे ते तुम्हाला रिकमेंड करतील की हे बाय घ्या, हा स्टॉक्स बाय करा, एवढ्या प्राईजला बाय करा, तेवढ्या प्राईजला सेल करा. म्हणजे तुम्हाला समजण्यास मदत होते की बाय करायचे की सेल करायचे. प्रोव्हाइड्स रिसर्च रिपोर्ट अँड ट्रेनिंग. आधी काय करतात, तर त्यांच्या रिसर्च टीम असतात, ते काय करतील, रिसर्च करतील मार्केटमधून, सर्व शेअर्समधून चांगले शेअर्स निवडून तुम्हाला सांगतील की हे घ्या. तुम्हाला ट्रेनिंग्स प्रोव्हाइड करतील जर तुम्हाला काय माहीत नाही. काय काय ब्रोकर्स ट्रेनिंग पण देतात की जर काही नवीन लोक आहेत त्यांना काय माहीत नसतं तर ते तसं त्यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड करतील. अजून काय, प्रोव्हाइड्स रिलेशनशिप मॅनेजर्स. म्हणजे कसं असतं, तर हे तुम्हाला ह्याचा फायदा काय होईल, हे दोन्ही ब्रोकर एकदा आपण पाहिले की तुम्हाला नक्की कळेल की ह्या दोन्हींचा आपल्याला फायदा काय होतोय. रिलेशनशिप मॅनेजर का, तर तुम्हाला पर्सनल कॉन्टॅक्टमध्ये असतो. म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील अकाउंट रिलेटेड, ओपन करण्या रिलेटेड किंवा ट्रेडिंग रिलेटेड, तुम्ही जी काही इन्व्हेस्टमेंट करणार आहे त्या रिलेटेड, तर ते क्लिअर करण्यासाठी कोण असणार आहे, हा रिलेशनशिप मॅनेजर असतो. आणखी काय असतं, फ्री कॉल अँड ट्रेड सर्व्हिस. म्हणजे काय, जर तुम्ही आता आजच्या जगात सगळेजण ऑनलाईन ट्रेडिंग करतात, मग स्वतः मोबाईलवरून, लॅपटॉपवरून, पण समजा काही ठिकाणी पॉसिबल नाही, तर तुम्ही ते कॉल करून सुद्धा तुम्ही ट्रेड करू शकता. त्यांना कॉल केला तर ते तुम्हाला बाय आणि सेल करून देऊ शकतात. आणखी काय याच्यामध्ये, तर प्रोव्हाइड्स बेस्ट ट्रेडिंग सॉफ्टवेअर. तर फुल सर्व्हिस ब्रोकरचा एक ॲडिशनल फायदा काय असतो, तर त्यांच्याकडे जे सॉफ्टवेअर असतात तर ती अत्याधुनिक असतात. म्हणजे जे वर्ल्ड मार्केटमध्ये ट्रेंडिंग सॉफ्टवेअर्स आपण जे म्हणतो तर ते यूज करतात. जसे की शेअर खानचं ट्रेड टायगर आहे, वेंचुराचं पॉइंटर आहे, हे छान छान सॉफ्टवेअर्स त्यांनी डेव्हलप केलेले असतात, जेणेकरून काय, तर आपल्याला ट्रेडिंगला किंवा इन्व्हेस्टमेंट करताना त्याचा फायदा होतो.
आता गुड फॉर ऑफलाईन डॉक्युमेंटेशन अँड फॉर्म फिलिंग. आता ह्यांचा फायदा काय असतो, जर तुम्ही अकाउंट ओपन करताय तर ते काय करतील, तुमच्या घरी येतील किंवा तुम्हाला ऑफिसमध्ये नेतील, ॲज पर त्यांच्या प्रोसेसनुसार तुम्हाला ते डॉक्युमेंट न्यायला मदत करणार, साईन करणार, आणखी काय गोष्टी असतील ते समजून सांगतील. हा ह्यांचा फायदा असतो. गिव्स हायर मार्जिन्स फॉर ट्रेडिंग. काय काय फुल सर्व्हिस ब्रोकर खूप सारे मार्जिन्स पण तुम्हाला प्रोव्हाइड करतात. जे लोक इंट्राडे ट्रेडिंग करणारे असतात तर त्यांना काय करतात, हे हायर मार्जिन्स करतात. पण आता ते कसं करायचं हे सर्वस्वी तुमचा भाग राहतो की किती मार्जिन करायचं काय. तर आता ह्या झाल्या गुड थिंग्स, ह्या फुल सर्व्हिस ब्रोकरकडून आपल्याला मिळतात, की काही चांगल्या गोष्टी म्हणून आपण पाहू शकतो. आता तसंच काय बॅड थिंग्स म्हणू किंवा काय काय ज्या हे अशा काही गोष्टी की ज्या आपल्याला परवडणार नसतात ते बघू आपण. चार्जेस मोर ब्रोकरेजेस. आता सरासरी काय होतं, सर्वजण म्हणतात की फुल सर्व्हिस ब्रोकरेज चार्जेस जास्त असतात. जास्त का असतात तर पहिला आपण ह्या वरच्या सर्व्हिसेस थोडेच ते फ्री देणार आहेत. सर्व्हिस द्यायचं मग त्यांना पैसे घेणार, त्यामुळे साहजिकच ते आपल्याकडून जास्त ब्रोकरेज चार्जेस करतात. आणि सम ब्रोकर्स ऑफर्स हायर अकाउंट ओपनिंग अँड AMC चार्जेस. आणि काय असतं, काय काय ब्रोकरचं असं असतं की 8,000 रुपये भरून अकाउंट ओपन करा, 5,000 भरा अकाउंट ओपन करा, किंवा काय कायची इयरली मेंटेनन्स चार्जेस, AMC म्हणजे काय ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस कधी कधी 800 रुपये, 1,000 रुपये, काय कायचे कमी पण असतात. तर हे बॅड थिंग्ज आहेत की जर मार्केटमध्ये कम्पेअर केलं तर काय काय फुल सर्व्हिस ब्रोकर खूप जास्त चार्ज घेतात. तर ह्या थिंग्ज आपण पाहू शकतो. आता समजलं फुल सर्व्हिस ब्रोकरचे गुड अँड बॅड काय थिंग्ज आहेत. आता दुसरा पार्ट बघूया आपण, डिस्काउंट ब्रोकर काय. आता हे दोन्ही एकदा कम्पेअर झाले की नंतर ना आपण पाहू की कसा निवडायचा ब्रोकर. आता डिस्काउंट ब्रोकर म्हणजे काय, डिस्काउंट ब्रोकर ही संकल्पना तशी भारतामध्ये आता नवीन आली. डिस्काउंट ब्रोकर ही संज्ञा पश्चिम म्हणजे अमेरिका, US सारख्या देशांमध्ये काय होती, जास्त यूज केली जाते. तिकडे डिस्काउंट ब्रोकर खूप राहतात, कारण लोकांना तेवढे ऑनलाईन वगैरे ट्रेडिंग जमतं किंवा त्यांना थोडा गुंतवणुकीकडे बघण्याचा किंवा ट्रेडिंगचा कल जास्त राहतो. त्यामुळे त्यांच्याकडे खूप दिवसापासून, इंडियात हे आता 2010 पासून डिस्काउंट ब्रोकर यायला लागले. तर डिस्काउंट ब्रोकरची एक आपण काय म्हणू, ए डिस्काउंट ब्रोकर इज अ स्टॉक ब्रोकर हू कॅरीज आउट बाय अँड सेल ऑर्डर्स ॲट अ रिड्युस्ड कमिशन रेट. म्हणजे काय, कमीत कमी जो फुल सर्व्हिस ब्रोकरच्या कम्पेअर करता खूप कमीत कमी रेटमध्ये तो काय करतो, तुम्हाला बाय आणि सेल करायला चान्स देतो किंवा ते तुम्हाला ऑफर देतात. आणि काय म्हणू शकतो, ही इज ट्राईंग टू गिव्ह एव्हरीथिंग इन डिस्काउंटेड कॉम्पिटेटिव्ह प्रायजेस. म्हणजे एक कॉम्पिटेटिव्ह प्रायजेस असतं की एखादा ब्रोकर सांगेल की मी तुम्हाला पर ऑर्डर 20 देतो, तर दुसरा सांगेल 10 रुपये देईल मी तुम्हाला. असं त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन राहतं, म्हणजे ते प्रत्येकापेक्षा कमीत कमी द्यायचा प्रयत्न करतात. आता हे का देतात स्वस्त किंवा त्यांचे फायदे काय आणि काय काय तोटे पण आहेत, तर ते आपण पाहू. तर त्याच्या आधी आपण बघणार आहोत की आता डिस्काउंट ब्रोकर कुठले. लोकांना शंका पडेल आता ब्रोकर कसा ओळखायचा, आम्ही नावं तर खूप ऐकलेले असतात, नवीन लोकांना पण हे शंका असते की हा ब्रोकर कुठला, हा ब्रोकर कसा ओळखायचा, हा डिस्काउंट आहे काय. तर ही नावं देतोय मी, भरपूर ब्रोकर्स आहेत, त्याच्यामधली ही काय नावं नाव आहे. पहिलं नाव आहे तर झिरोदाचं, नंतर RKSV, 5 पैसा आहे, सॅस ऑनलाईन आहे, ट्रेड स्मार्ट ऑनलाईन आहे, आणि आणखीही खूप सारे आहे. ते तुम्ही नेटवर पाहू शकता. नेटवर एकदा तुम्ही डिस्काउंट ब्रोकर टाकलं तर लिस्ट ओपन होते. आता आपण पाहू की डिस्काउंट ब्रोकरचे गुड अँड बॅड थिंग्स काय आहेत. आता काय, प्रोव्हाइड्स लोवेस्ट ब्रोकरेजेस. म्हणजे काय, तर सर्वात फायदा काय आपल्याला डिस्काउंट ब्रोकरचा, कमीत कमी ब्रोकरेज प्रोव्हाइड करतात. म्हणजे जे लोक ब्रोकरेजकडे बघणार आहेत त्यांच्यासाठी हा फायदा राहतो की खूप कमी ब्रोकरेजमध्ये आपण बाईंग किंवा सेलिंग करू शकतो. गिव्स हायर मार्जिन्स. काय काय डिस्काउंट ब्रोकर काय करतात, ॲज कम्पेअर टू फुल सर्व्हिस ब्रोकरपेक्षा काय करतात, जास्त मार्जिन देतात. म्हणजे जे लोक ट्रेडिंग करणारे असतात इंट्राडे वगैरे, त्यांच्यासाठी ह्या मार्जिनचा उपयोग होतो, ती लोक जास्त यूज करून घेतात. सम गिव्स फ्री ब्रोकरेजेस ऑन डिलिव्हरी ऑफ शेअर्स. म्हणजे काय करतात, काय काय जे ब्रोकर्स आहेत डिस्काउंट ब्रोकर, ते फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हरी देतात. म्हणजे त्यांचं काय असतं की जर तुम्ही कुठलाही ट्रेड कॅरी फॉरवर्ड करणार आहे, कुठले शेअर्स घेतलेले जर तुम्ही कॅरी फॉरवर्ड करणारे इक्विटीमध्ये म्हणल्या, तर ते तुम्हाला ब्रोकरेज लावत नाहीत त्यांचं. हां, आता जर गव्हर्नमेंटल चार्जेस आहेत ते तुम्हाला लागणार आहेत, ते काय फुल सर्व्हिस ब्रोकरकडे ओपन करा किंवा डिस्काउंट ब्रोकरकडे ओपन करा, गव्हर्नमेंटल चार्जेस सगळ्यांना समान असतात. ओके. दुसरी गोष्ट काय आहे, मोस्ट ब्रोकर्स नॉट टेक AMC चार्जेस. म्हणजे जे डिस्काउंट ब्रोकर ते काय कायचे ॲन्युअल मेंटेनन्स चार्ज नसतो किंवा काय काय लाईफ टाईम फ्री देतात किंवा काही नॉमिनल चार्जेस घेतात, 100-200 असे घेऊन ते तुम्हाला चार्ज करतात. हे झाल्या चांगल्या गोष्टी. आणखी पण आहेत भरपूर गोष्टी आपण डिस्कस केल्या, तर एक थोडक्यात मुद्दे सांगण्यासाठी मी थोड्या गोष्टी पॉईंट आउट केलेल्या आहेत. बॅड गोष्टी काय, म्हणजे बॅड थिंग्स काय आपण म्हणू शकतो याच्यामध्ये की जे आपल्यासाठी, नॉट हॅव्हिंग ब्रँचेस फॉर ऑफलाईन सर्व्हिस अँड डॉक्युमेंटेशन. म्हणजे काय, जर साहजिक अकाउंट ओपन केल्यानंतर कुठलंही काम निघतं, आपलं काहीतरी गरजा असतात, हे अकाउंटचं मॉडिफिकेशन करायचं असतं, चेंज करायचं असतं, तर ऑफलाईन ब्रँचेस नसतात सिटीमध्ये. तर काय राहतं, डिस्काउंट ब्रोकर कुठेतरी मेन सिटीमध्ये
एक ब्रँच ओपन केलेली असते, तिथून हे सगळं त्यांचा कारभार चालवत असतात. साहजिक आहे, जर तुम्हाला स्वस्तात द्यायचं म्हणजे त्यांना त्यांच्या बाकीच्या खर्चांमध्ये कमतरता ठेवावी लागते किंवा कमीत कमी कॉस्टिंग तुम्हाला त्यांना ते करण्यासाठी काय करतात, तर एकच ब्रँच असते आणि सगळे ऑनलाईन कारभार बघत असतात. तर मेन कुठेतरी एका मेन सिटीत ब्रँच असते आणि तिथून ते सगळं त्यांचा बिझनेस पाहत असतात. त्यामुळे काय असणार की त्यांच्या ऑफलाईन सर्व्हिसेसला प्रॉब्लेम येतो आपल्याला, किंवा काय होतं त्यांचं डॉक्युमेंटेशन वगैरे करायचं असेल तर आपल्याला ऑनलाईनच करावं लागणार आहे. मोस्ट ऑफ द थिंग्स नीड टू डू ऑनलाईन फॉर सेल. म्हणजे काय करावं लागतं, आपल्याला बऱ्याचपैकी गोष्टी ऑनलाईन करावं लागतात. आता हे बॅड का म्हणले, तर कधी कधी काय होतं, काय काय वयस्कर लोक असतात किंवा ज्यांना ऑनलाईनची एवढी माहिती नाही, तर त्यांना काय होतं, खूप त्रास होतो ह्या ऑनलाईन गोष्टी करायला, कारण माहीत नसतं, कोण सांगणारं नसतं, कधी कधी मिसगाईड केलं जातं. त्यामुळे त्यांना मनस्ताप होतो किंवा काही चेंजेस करून घ्यायचे असतील तर हे म्हणू शकतो. तसं ऑनलाईन करणं हे सध्या चांगलं किंवा सिक्युअर पण म्हणू शकतो. तरी पण नवीन लोकांना किंवा माहीत नसणाऱ्या लोकांना ह्याचा त्रास होतो, म्हणून ते बॅड थिंग्समध्ये टाकले. मोस्ट डिस्काउंट ब्रोकर चार्जेस फीज फॉर कॉल अँड ट्रेड. आता मुद्दा काय येतो, जेव्हा तुम्ही नवीन मार्केटमध्ये असता, बऱ्यापैकी लोकांना बाय आणि सेल माहीत नसतं आणि कधी कधी आपण काय करतो, ब्रोकरला फोन करून सांगतो हे बाय करा किंवा ते सेल करा. तर आता डिस्काउंट ब्रोकर फुल सर्व्हिस ॲज कम्पेअर केलं फुल सर्व्हिस ब्रोकरकडे, तर असे काय मोठे मनुष्यबळ जादा नसतं किंवा त्यांचे लिमिटेड सगळं असतं. त्यामुळे काय होतं, ते चार्ज करतात. म्हणजे जर तुम्ही कॉल केला आणि सांगितलं की XYZ कंपनीचे एवढे शेअर घ्या आणि एवढे शेअर विका, तर ते काय करतील, तुम्ही जर त्यांच्या थ्रू ऑर्डर टाकताय त्यांना फोन करून, तर ते तुम्हाला ₹20 जसं काय काय ब्रोकर्स बाय घेतात आणि तुम्हाला ते चार्ज लावतील. तर त्याचं काय होणार की तुम्हाला तो ॲडिशनल चार्ज आला. जर तुम्ही ऑनलाईन केलं तर ते फ्रीच राहतं, फक्त कॉल अँड ट्रेड म्हणजे फोन करून लावताय तर ते तुम्हाला चार्ज लावतील. समजलं. आणि काय काय ब्रोकरचं कसं असतं, नॉट गिव्ज मार्जिन फॉर ऑल स्क्रिप्ट्स. म्हणजे ते सगळ्या स्क्रिप्टला मार्जिन देत नाहीत. काय काय स्क्रिप्टला त्यांचं मार्जिन खूप सारं कमी राहतं किंवा काय काय स्क्रिप्टला ते देत पण नाहीत. ते ॲज पर त्यांच्या कंडिशन्सनुसार असतं किंवा त्यांच्या रूल्स अँड रेग्युलेशन्सनुसार असतं. तर हे झालं डिस्काउंट ब्रोकरचं. आता प्रश्न असा पडतो की निवडायचा कुठला, फुल सर्व्हिस ब्रोकर निवडायचा का डिस्काउंट ब्रोकर निवडायचा. त्याचे फायदे तोटे तुम्हाला समजले, किंवा जर तुम्हाला अजून काही कम्पेअर करायचे असतील चार्जेस तर तुम्ही इंटरनेटवर चेक करू शकता. तर आता आपण काय बघू, तर कसा निवडायचा. नवीन लोक आहेत, काय काय लोकांनी मार्केटमध्ये नुकतीच एंट्री केली किंवा काय काय एक्सपिरियन्सड लोक आहेत, त्यांना सुद्धा फायदे ठरेल. तर काय, पहिला विचार करा, जर तुम्ही ब्रोकरचा अकाउंट ओपन करताय तर ठरवा की फर्स्ट डिसाइड व्हॉट आर युअर रिक्वायरमेंट्स. म्हणजे तुमच्या गरजा काय. तुम्ही जर एखादं ब्रोकर अकाउंट ओपन करताय ब्रोकरकडे किंवा तुम्हाला एखादं डिमॅट अकाउंट ओपन करायचं आहे, तर ते तुम्ही का ओपन करताय, म्हणजे की तुम्हाला ब्रोकरेज कमी पाहिजे, तुम्हाला सर्व्हिस पाहिजे, म्हणजे तुम्हाला एखादा रिसर्च रिपोर्ट्स हवेत वगैरे त्याची गरज आहे का, तुम्हाला नॉलेजची गरज आहे का, किंवा मार्केटमधलं तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे का. म्हणजे हे फंडे असू शकतात ना, काय त्यांना काहीच माहीत नसते. जर तो डिस्काउंट ब्रोकरकडे गेला तर डिस्काउंट ब्रोकर हे शक्यतो सांगत नाही कोणाला, काही रिपोर्ट नसतात, बाय सेल करायचं नसतं, ॲडवायझरी नसते. मग अशा वेळी काय होतं, तर काय काय वेळी मिसगाईड होतं, कळत नाही आपल्याला काय करायचं काय नाही. मग अशा वेळी फुल सर्व्हिस ब्रोकर नवीन लोकांना चांगला ठरतो, किंवा जर तुम्ही एक्सपिरियन्सड आहात तर डिस्काउंट ब्रोकर तुम्हाला फायदेशीर ठरतो. त्यामुळे पहिल्यांदा डिसाईड करा की तुमच्या रिक्वायरमेंट काय, तुम्हाला नॉलेज घ्यायचं आहे का, तुम्हाला रिपोर्ट्स हवेत, तुम्हाला बाय सेलचं ॲडवायझरी घ्यायची का, तर हे ठरवा. त्याच्यानुसार मग आपण तुम्ही सेग्रिगेट करू शकता की मला फुल सर्व्हिस पाहिजे की डिस्काउंट ब्रोकर पाहिजे. व्हाय आर यू इन शेअर मार्केट फॉर ट्रेडिंग ऑर इन्व्हेस्टिंग. म्हणजे काय, तुम्ही आता जर शेअर मार्केटमध्ये अकाउंट ओपन करणार ते तुम्हाला ट्रेडिंगसाठी पाहिजे किंवा इन्व्हेस्टिंग, म्हणजे तुम्ही आज घेणारे शेअर्स ठेवून देणार आहे, आज घेणारे सोडून देणार आहे, किंवा लॉंग टर्मसाठी घेता 1 वर्ष 2 वर्ष. तर हे ठरवा एकदा की तुम्ही ट्रेडिंगसाठी घेणार असलं तर साहजिकच आहे की तुमचं रोज ट्रेड परत राहतील, तर तुम्हाला डिस्काउंट ब्रोकर लागेल. जर रेअर असेल, नॉलेज पण पाहिजे, तर फुल सर्व्हिस ब्रोकर असेल. असं हे तुम्ही ठरवा. व्हॉट आर ब्रोकरेज ऑफरिंग बाय देम. आता जर अकाउंट ओपन करताय तर नेटवर सर्च करा की ह्या ब्रोकरचं मार्जिन किती, तो किती अकाउंट ओपनिंगला चार्जेस लावतो, ह्याचे ब्रोकरेजेस किती, हे कम्पेअर करा. व्हॉट आर AMC. आता कधी कधी काय होतं, AMC विचारा, ॲन्युअल मेंटेनन्स चार्ज विचारा. कधी कधी काय सांगितलं जातं, अकाउंट ओपनिंग फ्री, पण काय कायांचे AMC चार्जेस खूप जास्त राहतात, तर ते पण विचारून घ्या. तर मला ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस काय राहतील, जेणेकरून पुढच्या वर्षापासून माझे किती अकाउंटमधून पैसे कट होतील. हे का म्हणतोय मी, काय काय लोकांना खूप सवय असते, माझ्या 4 डिमॅट आहेत, 5 डिमॅट आहेत, अकाउंटला शेअर असतात 5,000चे, पण 4 डिमॅट ओपन जर केले आणि जर AMC जर तुम्हाला वर्षाला 400 लागतोय, तर मला सांगा तो मिळणारा प्रॉफिट किती आणि तुमचे AMCला पैसे होणारे कट किती. प्रॉफिट तर राहायला पाहिजे ना. त्यामुळे ते ठरवा की AMC किती राहतील. त्याच्यानंतर आपण पाहू की व्हॉट फॉर फ्युचर सर्व्हिसेस ऑर एनी नीड्स फॉर डॉक्युमेंटेशन. म्हणजे जर मला काही गरज पडणार आहे डॉक्युमेंटेशनची अकाउंट ओपन केल्यानंतर मॉडिफिकेशन करायचं, तर अशा वेळी मी काय केलं पाहिजे, ऑनलाईन करणं मला जमेल का,
का ऑफलाईन करणं मला जमेल, ऑफलाईन करायचं तर ते जमणार आहे का, ह्या गोष्टी एकदा विचार करा ओपन करायच्या आधी. इज सॉफ्टवेअर्स प्रोव्हाइडिंग बाय देम आर ॲडव्हान्स्ड, म्हणजे जी काय सॉफ्टवेअर्स मिळणार आहे तुम्ही अकाउंट ओपन करणाऱ्या ब्रोकरकडून, तर ते ॲडव्हान्स्ड आहेत का, त्यांच्यात तेवढं नॉलेज आहे का ट्रेडिंगसाठी, किंवा तुम्ही इन्व्हेस्टिंग करणार आहे हे चेक करा. मोस्टली चूज ब्रोकर अमंग फर्स्ट 5. तर मी काय रिकमेंड करेल, जर ब्रोकर निवडत आहे, डिस्काउंट असो, फुल वर्क सर्व्हिस असो, तर तो टॉप 5 मधला निवडा. ब्रोकर खूप सारे असतात. काय होतं, कुठलाही ब्रोकर निवडला तर मध्येच आपण एक ऐकलं की दिल्लीचा कुठला तरी डिस्काउंट ब्रोकर बँकरप्ट झाला. म्हणजे काय होतं, त्यांना तेवढे मार्जिन्स नसतात किंवा बिझनेस नसतो चांगला. मग अशा वेळी आपल्याला प्रॉब्लेम्स क्रिएट होण्यापेक्षा शक्यतो पहिल्या 5 मधला कुठलाही ब्रोकर निवडा. फुल सर्व्हिस मधला निवडा किंवा डिस्काउंट मधला, जो तुमच्या गरज आहे त्यानुसार निवडताना शक्यतो पहिल्या 5 मधलाच निवडावा. कुठेही सैरावैरा धावण्याची गरज नाही. इन इंडिया टॉप 10 ब्रोकर्स ओनली 1 इज डिस्काउंट ब्रोकर. एक फॅक्ट आहे, आता मला म्हणजे काय सांगायचं नाही तुम्हाला कुठलं, पण एक सांगतो, भारतात जे पहिले टॉप 10 ब्रोकर्स आहेत त्याच्यामध्ये फक्त एकच डिस्काउंट ब्रोकर आहे, आपण जिरोदा म्हणतो. बाकीचे सर्व फुल सर्व्हिस ब्रोकरच राहतात रँकिंगने. पण असं काही नाही की डिस्काउंट ब्रोकर हा खराब नाही. ॲक्च्युली दोन्ही ब्रोकर ही चांगलेच आहेत. सांगितल्याप्रमाणे तुमची रिक्वायरमेंट काय आहे ह्याच्यावर ठरवा, आणि शक्यतो तुम्हाला मार्केटमधून काय पाहिजे, नॉलेज घ्यायचं आहे का किंवा तुम्हाला त्याच्यामधून फक्त ट्रेडिंग करायचं आहे, ह्याच्यानुसार ब्रोकरचं सिलेक्शन करा. आणि जास्त अकाउंट ओपन करून उपयोगी काही फायदा नसतो. आता काय विचारतात, मी किती अकाउंट ओपन करू शकतो, तर असं काही रिस्ट्रिक्शन नाही. तुम्ही 15 अकाउंट ओपन करू शकता, 13 ते 15. पण जेवढे अकाउंट ओपन जास्त तेवढं तुम्हाला जास्त प्रॉब्लेम पण येतात. म्हणजे काय, तर तेवढे मेंटेन ठेवावं लागतं, पासवर्ड्स वगैरे, त्यांचे चार्जेस, AMC चार्जेस आले किंवा आणखी काही गोष्टी आल्या. त्यापेक्षा ठराविक 2 अकाउंट असलेली चांगली, एखादं फुल सर्व्हिस असावं, एका डिस्काउंट ब्रोकरचं असावं, जेणेकरून आपण दोन्हीकडूनही फायदा घेऊ शकतो. समजलं. ह्याच्या व्यतिरिक्तही जर तुम्हाला अकाउंट ओपन करण्यासाठी काही शंका असतील तर बिंदास मला विचारा, कमेंटमध्ये विचारू शकता, किंवा एक ग्रुपचा नंबर दिलाय त्याच्यामध्ये फक्त माहितीसाठी विचारा. धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही पण ऐका. तुम्हाला असं वाटतं की ह्या ज्या व्यक्तींना गरज आहे नवीन मार्केटमध्ये येणार आहे त्यांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांनाही नॉलेज मिळण्यास मदत होईल. धन्यवाद.